हा सगळा नेमका घटनाक्रम आपण आज सकाळपासून नेमका कसा घडला आपण त्याचा आढावा घेतो आहोत। सकाळी 6:30 वाजता शाळेसमोर आंदोलन सुरू झालं। त्यानंतर सकाळी 10 वाजता आक्रमक आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला। रेल्वे सेवा ठप्प पडली होती। त्यानंतर सकाळी 11:15च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी एबीपी माझावरून इथल्या संतप्त आंदोलकांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं। या दरम्यान आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरूच होते। मुख्यमंत्र्यांनी देखील एबीपी माझावरनं लोकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं। सकाळी 11:30च्या दरम्यान हा गुन्हा जलद गती कोर्टात म्हणजे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे गृहमंत्री फडणवीसांनी आदेश दिले। 11:15च्या दरम्यान आंदोलकांकडनं शाळेचं गेट तोडलं गेलं, आत जाण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला। दुपारी 12च्या दरम्यान काही संतप्त आंदोलकांनी शाळेमध्ये प्रवेश केला, गेटची तोडफोड केली। शाळेतही जात त्यांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। शाळेची देखील तोडफोड या काही संतप्त आंदोलकांनी केली। त्यानंतर दुपारी 12:15च्या दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक तातडीची पत्रकार परिषद घेतली आणि आतापर्यंत जी काही कारवाई करण्यात आली त्या कारवाईची माहिती दिली। दुपारी 12:40 दरम्यान पोलिसांनी रेल्वे ट्रॅक मोकळा केलेला होता, मात्र संतप्त आंदोलकांकडनं यावेळेला दगडफेक देखील करण्यात आली। दुपारी 1च्या दरम्यान आंदोलक पुन्हा एकदा रेल्वे ट्रॅकवर आले। पोलिसांनी तरी सुद्धा आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला। सातत्यानं आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडनं केले गेले। याच दरम्यान दुपारी 1:10 दरम्यान शाळेबाहेरचा तणाव देखील वाढल्याचं पाहायला मिळालं। हा तणाव काहीसा कमी करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या। दुपारी 1:20 गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक एसआयटी नेमण्याचे आदेश देखील जारी केले। आणि या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील पाहायला मिळाल्या। त्यापैकी काही प्रतिक्रिया आपण पाहूया।